हे जे छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे किंवा मग जसं भाजपमध्ये एक चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं किंवा त्यांना प्रोजेक्ट केलं जातं. फॉर दॅट मॅटर पंकजा मुंडे यांच्याकडे पण तशा पद्धतीने त्यांना प्रोजेक्ट केलं जातं. तर मग हे नेते नाहीत का? मग समाजासाठी ते ओबीसी समूहाचे आहेत का? तर आहेत. ते नेते होऊ शकतात का? तर ते नेते होऊ शकतात, नाही असं नाही. आता काही जणांच्या लिमिटेशन्स आहेत हे मी मानतोय. त्या ह्याच्यामध्ये त्या लिमिटेशन्समुळे ते एका मर्यादेच्या बाहेर जाऊ शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूस जे इंडिपेंडेंटली उभे राहतात आहेत, हे इंडिपेंडेंटली उभे राहणारा जो ओबीसी मधला ग्रुप आहे तो रॅशनल भूमिका घेतोय आणि त्याच्यामुळे तो एक्सेप्टेबल होईल. तो त्या लढ्यापुरता असणारा नेता होतोय. अच्छा. एकदा एक्सेप्टेबल सोल्युशन आलं की त्याला सोडून तो असणारा एक्सेप्टेबल सोल्युशन बरोबर आहे. आणि हे माझ्या अंदाजानं आता या निवडणुकीच्या माध्यमातून क्लिअर होईल असं मला वाटतंय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत हे जे नेते आहेत हे फक्त आमदार, खासदार किंवा पदांपुरतीचं मर्यादित राहिले आहेत. समाजाचं नेतृत्व करण्यामध्ये ते अपयशी आले आहेत असं तुम्हाला मी म्हणायचं? अपयशी म्हणणार नाही. आता जसं त्यांच्या पक्षामध्ये ओबीसीला अधिक तिकीटं मिळाली पाहिजे, म्हणजे कॅन्डिडेचर मिळालं पाहिजे, हे रुजवण्यामध्ये त्यांचा असणारा कमीपणा येतोय. किंवा ते त्यांच्या पक्षाला कन्व्हिन्स करू शकत नाही की एवढ्या जागा आपण असणारा ओबीसीला दिल्या पाहिजेत. त्याच्यामुळे क्रायसिस आले की हे ओबीसीचे नेते होतात. त्या ह्याच्यामध्ये नॉर्मल टाइम्समध्ये हे त्या पक्षाचे आमदार राहतात. त्याच्यामुळे असं ज्याला असं म्हणता येईल की हे स्विंग करू शकतील मतदान. ते मला वाटतं या इलेक्शनमध्ये आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं.